घटना आहे अमर देसाई यांच्या जीवनातील। लाखोंचा पगार असणारा आणि भारतीय सैन्य दलात नोकरी करणाऱ्या अमर यांना त्यांच्याच पत्नीने विष पाजून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना कोल्हापुरातून समोर आली आहे। काय आहे ही संपूर्ण स्टोरी, तसेच पत्नीनेच आपल्या सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या पतीची हत्या का केली, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा। अमर भीमगोंडा देसाई, वय वर्ष 39, राहणार गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल हे छोटेसे खेडेगाव। अमर हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते। लहानपणापासूनच अतिशय कष्टाळू आणि परिस्थितीची जाणीव असणारा हा मुलगा। लहानपणीच आई सोडून गेली। घरामध्ये 2 भाऊ, वडील आणि अमर असा त्यांचा परिवार। परिवाराला हातभार लागावा म्हणून अमरने अत्यंत कमी वयापासून मोलमजुरीचे काम केले। पुढे वयाच्या 18-19 वर्षातच त्याच्या जिद्दीने आणि अपार कष्टाने तो सैन्य दलात नोकरीला लागला। मुलगा नोकरीला लागल्याचा वडिलांना अतिशय आनंद। अमरने नोकरीला लागल्यानंतर वडिलांना सर्वतोपरी आर्थिक मदत केली। असेच दिवस निघत चालले होते। अमरच्या घरची परिस्थिती देखील आता बदलली होती। अमर लग्नाच्या वयाचे झाले। त्यानंतर त्यांचं लग्न तेजस्विनी नावाच्या एका तरुणीसोबत अतिशय धुमधडाक्यात झाले। लग्नानंतर काही दिवस त्यांचा संसार अत्यंत सुखाचा चालू होता। त्यांना 1 मुलगी आणि 1 मुलगा असे 2 अपत्य देखील झाली। सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे असं वाटत होतं, पण खरं तर अमरच्या आयुष्यात तसं नव्हतं। अमर तिकडे नोकरीला असताना इकडे मात्र तेजस्विनीला सचिन राऊत नावाच्या एका तरुणावर प्रेम झाले। तो तरुण त्याच गावातला आणि तिच्या ओळखीतला होता। 2 मुलं असताना देखील तेजस्विनीचे प्रेमसंबंध त्या तरुणासोबत सुरू होते। असेच नेहमीच त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या। तिला वाटले अमरला या गोष्टीची काहीच खबर लागणार नाही, परंतु सत्य कितीही लपवून ठेवलं तरी ते एक ना एक दिवस बाहेर येतच। एक दिवस तिच्या या प्रेमसंबंधाबद्दल अमरला माहीत झाले। आता मात्र अमर आणि तिच्यात खटके उडायला लागले। आपल्या पत्नीने तिच्या प्रियकराचा नाद सोडावा यासाठी अमर तिच्याशी रोज भांडत होता, पण तेजस्विनी मात्र सचिनला सोडणार नव्हती। तिला आता आपलाच पती अडसर वाटायला लागला होता। सुखाचा संसार चालू असताना, लाखोंची संपत्ती, 2 मुलं, सर्व काही व्यवस्थित असताना देखील तिला मात्र प्रियकराचा लळा लागला होता। ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिला स्वतःचा संसार उद्ध्वस्त होईल याची देखील काळजी नव्हती। पती आपल्याला प्रियकरासोबत बोलू देत नाही, भेटू देत नाही, म्हणून तिच्या मनात अमरविषयी राग होता। त्यामुळे तिने अमरचाच काटा काढायचं ठरवलं। अमर 18 जुलै रोजी सुट्टीवर आपल्या गावी आले होते आणि ते रात्री आपल्या बंगल्यातच झोपले होते। त्याच संधीचा फायदा घेऊन तेजस्विनीने तिच्या प्रियकराला घरी बोलावून अमरचे डोळे आणि हातपाय बांधून घेतले। बेसावध आणि झोपलेल्या अवस्थेत असणारे अमर त्यांना प्रतिकार करू शकत नव्हते। त्यानंतर तेजस्विनीने प्रियकराच्या मदतीने अमरच्या तोंडात विषाची बाटली ओतली। त्यानंतर प्रियकर घटनास्थळावरून पसार झाला आणि तेजस्विनीने आपल्या पतीने विष पिले म्हणून आरडाओरडा करून लोकांना जमा केले। त्यानंतर अमर यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले। अमर देसाई यांच्यावर पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते। तब्बल 17 दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते। अखेर 18व्या दिवशी त्यांची ही झुंज संपली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला, तोही कायमचाच। आता त्यांच्या पश्चात त्यांचे वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, 2 भाऊ असा परिवार आहे। त्यांच्या मृत्यूची बातमी पोलिसांना देण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी पत्नी आणि प्रियकराला ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी करण्यात आली। त्यावेळेस तेजस्विनीने स्वतःचा गुन्हा कबूल केला। पती आपल्याला प्रियकराला भेटू देत नव्हता, बोलू देत नव्हता, म्हणून प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत होता। त्यामुळेच आपणच प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीला मारल्याची धक्कादायक कबुली तेजस्विनीने दिली। पण तिचा प्रियकर सचिनने मात्र दुसऱ्याच दिवशी स्वतःला देखील विष घेऊन स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावर देखील रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत आणि त्याची परिस्थिती देखील चिंताजनक आहे। एका बाईने फक्त स्वतःच्या अय्याशीसाठी 3 जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले। एक म्हणजे आपल्या प्रेमळ नवऱ्याला कायमचे गमावले, लहान मुलांच्या डोक्यावरून बापाचे छत्र हरपले। दुसरे म्हणजे प्रियकर देखील आता मृत्यूशी झुंज देत आहे। कदाचित तो देखील हे जग सोडून जाऊ शकतो। तिने आपल्या प्रियकराचे आयुष्य देखील बर्बाद केले। आणि तिसरं म्हणजे स्वतः ती देखील आज जेलमध्ये गेली।
केवळ एका बाईमुळे 3 संसार कायमचे उद्ध्वस्त झाले. बिचारी लहान पोरं मात्र अनाथ झाली. बापाच्या प्रेमापासून कायमची वंचित झाली तर आईच्या प्रेमापासून देखील दुरावली. आता अमर देसाई यांच्या या हृदयद्रावक घटनेवरून सगळ्यांनी एकच धडा घ्यायचा आहे, तो म्हणजे ज्या व्यक्तीसोबत आपले लग्न झाले आहे त्यासोबत नेहमी प्रामाणिक राहा. अनैतिक संबंधांमुळे कधीच कोणाचे भलं झाले नाही. यामुळे केवळ संसाराची राख रांगोळीच होते आणि शेवटी हाती मात्र काहीच लागत नाही. तेजस्विनीने जर स्वतःचा हा हव्यास कमी केला असता तर कदाचित आज तिचा सुखाचा संसार उद्ध्वस्त झाला नसता. तसेच लग्न करताना देखील समोरच्या व्यक्तीची नीट चौकशी करूनच लग्न करावे, नाहीतर चूक नसताना देखील अमर देसाई सारखे निष्पाप बळी जातात. आता या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि सत्य घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.